काय लय फुगीर मटकी टाक, कांदा टाक, लिंबू पिळ, मिरच्या दे, लिहून ठेव. लिहून ठेवून मागायला गेला का माणसात पैसे मागितले नाही देणार गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे माणसात उडत गेला. काय करायचं कर, नाही देत मागचे नाही ना आजचे नाही. पुरीच्या बापा पुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापा पुढे. आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळालं. भले तिला 2 पोरं का असं सांभाळू बाबा. आता काय करत टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागले. तर काय करतील काय. बरं बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. नाही 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 नाही. एक ओवी 16व्या अध्यायात शास्त्र म्हणाल ते सांडावे आणि राज्यही तृणमालावे. ते असं नाही चालत मला. हा चला पुढं. बायको सुरुवातीला नव्हती, मध्ये आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही. आपण आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या, काहीच नाही केलं. तो जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000चा तमाशा गावात सोयीचा होऊ दिला नाही. आणि सप्त्याक कधी डोकून पाहिलं नाही. मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्त्याची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे काय यंदा. हा मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचंय का, सप्ता गेला उडत. हे बाया वया. आणि जत्राचं कसं आहे, हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही, तमाशा यंदा आणायचा नाही. चौजाती गावाची. उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचा बा. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येते, 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक. पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वही येते माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाई आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब मारलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे बा तुझ्या. मग पाय काय. चांगलं करायला त्रास आहे महाराज. चला पुढं. स्वप्न आहे का, लय सावध राहा. उत्तर तुम्ही नाही. स्वप्न खरं, स्वप्न आहे किंवा नाही आहे. बरं खरं आहे का खोटं आहे. चूक. स्वप्न खरं आहे. स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही. जवळ तुम्ही स्वप्नात आहे तवर स्वप्न. मग काही माणसं स्वप्नात राजे होत्या. एखाद्याचं लगीनच जमत नसलं, 7 सीझन फेल गेले, जमलं बुवा, झाला नवरदेव, बसला घोड्यावर घोडा. बसला घोड्यावर घोडा. आली शांताबाई, हल्ली घोड्यानं उडी, फाटली गोदडी. आता एक नवीन तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ. हा रगोच कोणता कोण खात यांना. काहीला पाहुणे येणं, काहीला आले ते देईन, काहीला दिली ती राहीन, काहीला राहिली तिला पोर होईन. काय जी मेन काय जी पोर कमी पडले, एवढ्या शाळा झाल्या.
मास्तर पोरं सापडी त्यात आपल्याकडे घाला बा. अरे एकच आहे घालावं कुठं कुठं. पोर काय अर्जंटियाची गोष्ट आहे का? तू गाडी वाट्या उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला. मावळ्याचा बाजार झाला सगळा. क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी राहिली नाही महाराज. कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही, कोणत्या क्षेत्रात नाही. संप्रदायातही क्वालिटी राहिली नाही, मेडिकल क्षेत्रातही क्वांटिटी वाढली, क्वालिटी नाही राहिली, क्वालिटीच नाही. पूर्वी 62% मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट. आता काय, आता 510 मार्क आहे पोराला 500 पैकी 10वीला. मग ते विकल्पाचे द्यावं लागले ना. 6 सोडवायचे होते, 5 सोडवले, ते द्यायची पाळी आली ना. आता काय याच्यापेक्षा काय आहे. बरं जाऊ दे, इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात, समजा पडू शकतात, गणितात तर पडू शकतात, विज्ञान मराठीत पडतील का? आता मराठीला 100 मार्क पाडणारी पोरं आहेत. मी शाळा निघाल्यात कुठून, काही काना मात्रा उकार रस्व दीर्घ पूर्णविराम हाय का नाही, मिळालं का सगळं, काही राहिलंय का नाही जगात, काय नाही. फक्त कडक कपडे घालायचे, बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, काय खावा याची अक्कल नाही अजून लोकांना. महिला मंडळ पापड भाजून खात्यात का तळून? तुम्ही कशा खाल्या? आकली आहे तुम्हाला काही? तळेल पापडाला चकना म्हणतात. काय सांगावं काय ह्या लोकांना. मला सुधारलं जग. वांग्याची महिला मंडळ मेथीची भाजी, मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालकाची, वांग्याची. आता तुम्ही वांग्याला जर भाजी म्हणता तर मेथीला काय तिची सवत आहे का ती? कालवण म्हणायचंच नाही कोणी. आज काय भाजी केली? वांग्याची भाजी होईन कशी? ज्याच्यात पुरण आहे त्याला काय म्हणतो आपण? पोळी. जिच्यात पुरण नाही तिला चपाती. तुम्ही चपातीला काय म्हणता? पोळी. चपातीला पोळी म्हणा. पोळीला काय? भाकरा म्हणती. काय कसंही जगायचं आणि त्याला स्टँडर्ड म्हणायचं. एक वाक्य सांगा, माना नाही तर नका मानू. पण ती लई येडेची. शिकलेली माणसांना तर काय झालंय, नवीनच आणतात काही बी. पोरीनी पोरांचे कपडे घालायचे, सुधारलं जग. आता पोरीनी ह्या 2 महिन्यापासून एक नवीन डाव आणलाय, बापालाही कळणं. ती तोंड बांधून फिरणारी जी पोरगी आहे ना, तिचे फक्त डोळेच उघडे होते पहिले, नाकाचा शेंडान डोळे. बापाच्या शेजारी पोरगी पोराबरोबर हॉटेलमध्ये चहा पिऊन गेली, वेटरनं ओळखली पण बापानं नाही ओळखली.